नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव प्रदीप ज्ञानदेव केंजळे, राहणार ठाकूरकी नावामाळा, जिल्हा सातारा, तालुका फलटण. तर हो, तुमचा बटाट्याचा प्लॉट आहे. हा. तर मला सांगा, बटाट्याच्या प्लॉटला आज किती दिवस झाले? आज 13 डिसेंबरची लागण. 13 डिसेंबरची लागण 2024. हा. आता ह्याला 2 महिने 13 जानेवारी तारखेला फेब्रुवारी म्हणजे 2 महिने पूर्ण होते. पूर्ण होते. बर. 13 मार्चला ही जी काढणी चालू होईल. 13 मार्चला पुढं. म्हणजे तुमचा 3 महिन्यानंतर 3 बटाटा महिने काढायला येतो. काढायला. आता हा प्लॉट 2 महिन्याचा झालाय. हो, 2 महिने म्हणजे 60 दिवसाचा झाला. झालाय. 65 दिवस. तर ह्याला खताचं व्यवस्थापन कसं केलंय? काय काय वापरलं? खत पहिलं आपलं कल्टिवेटर नांगरणी झाली आणि कृषी अमृत 3 बॅग अर्ध्या एकराला बर. आणि एसएसएम SSM असं मोकळ्या रानात मी काढलं, नंतर बेड काढले. बेड काढले. हा. असं किती वेळा बेड सोडून टाकला तुम्ही? आता 2 बाऱ्या टाकला. 2 बाऱ्या म्हणजे हाच रिपीट म्हणजे कृषी हाच अमृत repeat. 6 बॅग आणि एसएसएम एसएसएम एक अर्ध्या एकरात. हा, पहिल्यांदा. दुसऱ्यांदा आपलं कृषी अमृत फक्त हा, 3 बॅग. 3 बॅग म्हणजे 6 बॅग कृषी अमृत आणि एसएसएम गेले हा, एक बॅग फक्त. फक्त सॉइल चार्जर पण सोडले आपण बरोबर. हा. काय बदल जाणवला काय तुम्हाला? बदल म्हणजे काळोखी आणि रोग प्रतिकार शक्ती बऱ्यापैकी ह्याच्यात. रोगप्रतिकार शक्ती वाढली. आणि हा बटाट्याचं पीक मी पहिल्यांदाच घेतलं इथं बर. फलटण मध्ये. फलटण मध्ये तुम्ही पहिल्यांदा घेतलंय. आजूबाजूला कुठल्या शेतकऱ्यांनी घेतलं नाही. तसं सर्वात जास्त बटाट्याचं पीक पुशेगाव भागात. पुशेगाव वर घाटावली. घाटाव. घाटाव आम्हाला आपलं गारवडी मध्ये पाहुणे आहेत आमची. बर. त्यांचा 3 एकर बटाटा होता. बर. ते आले होते आता. आमचा प्लॉट बघितला. आता आम्ही ह्या बाजूने आलो होतो चालत. म्हणजे एकच नंबर प्लॉट आहे. जसं जसं खाली गेलो खाली ओसात आंतरपीक घेतले. बर. लका बावड्या ह्याच्यापेक्षा 1 नंबर आहे ती म्हणायची. लय माल पोचणार आहे. आणि ती तशी म्हणली का म्हणजे घाटावली माणसं हित येऊन आपल्याला चांगलं जे अनुभव आहे ते सांगते ती की तुमचा चांगला आहे. म्हणून मी काय केलं, अजून म्हणलं जाऊ दे कृषी अमृत 3 बॅग आणला, डोस दिला टाकून पुन्हा. तुम्हाला असं रोगाची काय वाटलं का? नाही, माझ्यावर कंटिन्यू एक माणूस बटाटा करणार आहे म्हणजे हितला. त्याचं बघून आपण केलं. अक्षरशः त्याचा प्लॉट भुईसपाट झालाय 2 महिन्याच्या आत. त्याने केमिकल वापरलं? हा, केमिकल वापरलं. तुम्ही केमिकल नाही वापरलं. त्यांचा लवकर संपला. म्हणजे मी तर म्हणतो काय झालं बटाट्याला काय माहिती त्यांच्या. म्हणजे बटाटा देसा नाही रानात तर. बर. ही पीक असं आहे ना, ह्याला वेळेला लागतं. आणि महत्वाचं म्हणजे उगवण क्षमता कशी काय झाली? 1 नंबर उगवण क्षमता. बर. आता ही टेक्नॉलॉजी तुम्ही पहिल्यांदा वापरलं का ह्याच्या आधी पण वापरत होता? नाही, मी पहिल्यांदाच वापरले. बरं. कसं काय वळाला ह्याच्याकडे? वळालं म्हणजे SCT आपलं वाटारचं कोरडे सर आहेत ना, बर, त्यांच्याकडनं म्हणजे ग्रुपला मी ऍड झालो. बर. ग्रुपचं व्हिडिओ बघितलं सगळं. व्हिडिओ बघून मी म्हणलं सगळीच रासायनिक वापरते ती, ह्याला रिझल्ट बी. आणि ऍक्च्युली आपल्या म्हणजे समाजात राम कसं आपलं परमेश्वर आहे, तसं राम सरांचं खत म्हणून म्हणलं बघू एकदा विश्वास ठेवून वापरूच आपण. आणि वापरलो ना असं म्हणजे मला म्हणजे 1 नंबर म्हणजे आपलं पीक आलंय. म्हणजे खूप समाधानी झाला. खूप समाधानी. अक्षरशः मी कधी सुद्धा आता ही खत सोडून दुसरं वापरणार नाही, इतकं मला परफेक्ट अनुभव आला. आणि ती वापरताना तुम्हाला शेतकरी काय सांगत होते? शेतकरी म्हणायचं लय पण विश्वास ठेवू नका, पैसे देऊन व्हिडिओ काढते ती. बरं, मी म्हंटल का एवढे व्हिडिओ येतात, ऊसाची कांडी एवढी आहे, शेतकरी बाकीचं टाकते ती एवढे येडी म्हणून नाही ती. बाकीचं का प्लॉटवर येत नाही ती, खत देते ती. आता तुम्ही कसं आलाय? आता आम्हाला किती रुपये दिले? कायच नाही. त्याच्यामुळं म्हणजे इतकं आपल्याला 1 नंबर खत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं असं खत आहे. बटाटा तसं बघितलं तर बटाटा खराब होतो, म्हणजे पाणी जास्त झालं हे झालं. तुम्हाला अशी काय समस्या जाणवली? कायच नाही समस्या आपल्याकडे. एक बी झाड गेलं नाही आपलं. आता हे कसं
ह्याच्यापेक्षा असं उंच होतं. आता ह्या वेलाची उंची वाढली त्यामुळं झुकले 4.5 फुटाचं बेड आहे. सगळं एक झालंय. बरं, एक झाले बघा तुम्ही सगळं एकसारखं झालं. हा एकसारखं. सर जर आता बटाटा आपण जर बघितलं का कृषी अमृत टाकलेलं जायचं हो वर तर दिसत जवळ आपण बघूया. SSM सुद्धा दिसणार आहे. हा SSM कुठं जरी उकारलं ना तरी साईज आहे. आता मुळींची संख्या आहे. बटाटा आपण आता एक झाड पूर्ण काढूया. पूर्ण आता किती महिने झाले त्या बटाट्याला? आता 2 महिने 13 तारखेला 13 तारखेला 2 महिने. हा मेन बटाटा. हा मेन बरोबर. हे झाड जरा आता तर आता ही साईज बघू आपण. हवा बटाट्याची जर बघितलं का अजून बटाट्याच्या आहार आहेत. बघा मुळींची संख्या जर बघितली तर प्रत्येकाला मुळीचं जाळ आहे. आता ही जर साईज बघितली बटाट्याची तर काय वाटतं? अजून 1 महिना दम आहे. 1 महिना दम आहे बटाटा. तर आता बघितलं तर एका बटाट्याला 2 हे जी साईज अजून किती केवढी होईल? मोठे बटाटे एवढी होणार. मोठे बटाटे म्हणजे ह्या आणि ह्याचा केवढा होईल? ह्याचा बघा केवढा होईल. म्हणजे बटाटा आता मोठा किती असेल सर? हा 300 ग्रॅम. हो 250 तर सहज. म्हणजे 400 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो. 13 मार्चला आपला बटाटा निघणार आहे. बस पुढे 13 मार्चच्या नंतर 90 दिवस होते. 90 दिवस होते. म्हणजे 1 महिना अगोदर तुमच्या बटाट्याची साईज झाली. विक्री लायक साईज झाली. विक्रीला एक साईज झाली. चमक ही बघा कशी आहे. म्हणजे चांगली ग्रीनरी ही ती म्हणजे चांगली याला बटाट्याला शायनिंग. बरोबर. सॉइल चार्जर खरंच 1 नंबर. काय सांगताल शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना की रासायनिक खत सोडून माणसांनी बाबा ह्याच्याकडे वळावं आणि खरंच ह्याचा रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही बघताना तुम्हाला तरी कसं वाटतंय? 1 नंबर प्लॉट आहे. आणि सर तुम्हाला आता ह्याची उंची अशी होती तेव्हा तर अप्रतिम. आता ह्याची उंची लय झाली त्यामुळे वेल झुकलं. आता आपल्याकडे बटाटा नाही. आपण दुसऱ्या शेतकऱ्याला विचारलं तर ते म्हणजे तुमचं किती बी पडू द्या वेल काय होत नाही. बरं मला एक सांगा बटाटा पीक म्हणलं तर सर्वात महत्वाचं हे जो पान बरोबर. पान जर चांगलं असेल तर खाली बटाटा चांगला म्हणजे पोषण म्हणजे राम सर सांगते बरोबर. तुम्ही पहिले पानावर काम करा म्हणजे पान फॅक्टरी बरोबर. त्यामुळं मला सांगा आता बटाट्याला सर्वात जास्त रोग कुठला असतो? करपा. तुमच्या ह्याच्या कुठे जाणवलं का तुम्हाला? नाही जाणवलं. म्हणजे आता कसं ते म्हणजे जसं जसं तुमचं काढाय जाईल तसं शेवटची पानं तुमची खराब होत. आता ह्याचा जे आता ही आता हे बघा अजून वरची पानं ही फॅक्टरी आता ह्यातला सगळा रस ह्यात उतारणार अजून तेव्हा हे पकवत होणार आहे बरोबर. तर करपा तुम्हाला कुठेच जाणवणार नाही. नाहीतर आताची परिस्थिती अशी की आणि ऍक्च्युली सॉइल चार्जर सोडलं का नाही की रोगावर कंट्रोलच होतंय. म्हणजे 15 दिवस जरी नाही औषध मारलं का नाही तरी ती ताकद धरून राहते की रोग येऊन देत नाही. प्रतिकार शक्ती तयार. सॉइल चार्जर किती गेला असेल या प्लॉटला आतापर्यंत? सॉइल चार्जर गेले की म्हणजे 1.5 एकर प्लॉट आहे. हे अर्धा आणि खाली 1 एकर आहे. साधारण 12 लिटर पर्यंत सोडले. सॉइल चार्जर सोडले तुम्हाला काय फरक जाणवतो? सॉइल चार्जर सोडले की लगेच काढू की 4-8 दिवसात म्हणजे प्लॉट म्हणजे असा आकर्षकच दिसतो. असं म्हणजे तेजच येतं पानावर तेज येते सॉइल चार्जर सोडलं. प्लॉट कडे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी जसा बटाटा लावलाय ना म्हणजे काही काम नसलं तरी मी नुसता राऊंड मारायचो रानात. म्हणजे बरं वाटतं आपल्याला बघून. समाधान वाटतं. म्हणजे एक तुम्हाला उत्सुकता लागली. आणि ह्याच्या आधीची परिस्थिती काय होती? ह्याच्या आधी एक वेळ केला होता बटाटा ना अक्षरशः ना सुपडा साफ झाला होता. ते आता ह्याच्यातली सगळ्यात बारकी साईज म्हणलं तर एवढी बी झाली नव्हती. एवढी पण झाली नव्हती. तो केमिकलवर होता. मग ते केमिकलवर होता. म्हणजे तुम्ही पहिलंच पीक एसीटी वैदिकवर लावलं? एसीटी वैदिकवर लावलं. काय तुम्हाला उत्पादनाची अपेक्षा आहे? किती उत्पादन गावल तुम्हाला? आता कसं आहे आपलं पहिलंच पीक आहे आणि बघायला आलेले होते 1 क्विंटलला साधारण 10 क्विंटल बटाटा निघतात. 10 क्विंटल बटाटा निघतो. आता किती क्विंटल लावला? आपला 9 क्विंटल लागला. म्हणजे 1.5 एकरात 9 क्विंटल लागला. हे अर्धा एकराचा प्लॉट आहे. अर्धा एकर बरोबर. तर किती उत्पादन गावाला वाटते? उत्पादन निघल चांगलं कारण ती आमची पाहुणी गारवडीची आलेली
किती म्हणलेली रोमकार, एक दीड गाडी फुल भरेल म्हणजे मोठी गाडी तसली. आता ती गाडी कितीची आहे माहित नाही, पण तेव्हापासून म्हणजे 14 टायर 25 टन आपलं म्हणजे समाधानच वाटते. 25 टनाला काय आवडतं नाही आवराय 25 टनापेक्षा जास्त जाणार. बरं आणि काय कारण हे आपण हिथलं झाड उकारलंय अजून म्हणजे प्रत्येक झाडाला तसंच आहे पोझिशन. आणि आता म्हणजे त्याची साईज वाढत चालली की ती जमिनीच्या वर यायला लागली. जमिनीच्या वर यायला लागली. आम्ही आता बायका लावून त्याला माती टाकली वर. बाकीच्यांची काय परिस्थिती कुठली जे आता केमिकलवर आहेत प्लॉट त्यांची काय परिस्थिती? ते प्लॉट आता मी जाताना रोडलाच लागतं खत बीत आणाय गेले तर प्लॉट मध्ये मी म्हणतो इतक्या लवकर ह्यांचा बटाटा संपला कसा, काढला कसा. गेलो तर सुपडा साफ झालाय नुसता त्यांचा आधीच तर तुमचं अजून काय अजून काहीच नाही आपल्याला. हिरवागार आहे पूर्ण हिरवागार. काय वाटते तुम्हाला एसीटी वैदिक वापरून? एसीटी वैदिक म्हणजे समाधान आहे आपण. एसीटी समाधान खरंच एक नंबर खत आहे. जसं आपल्या सगळ्यांचा राम सरांनी खरंच एक नंबर खत बनवले. मातीव काम करते. मातीचं पोषण. मातीत काय बदल जाणार? माती भुसभुशी झाली आता हातानेच उकारते की माती. आणि ह्याच्या आधीची परिस्थिती कडक माती निघता निघत नाही. बर तरी आता तुम्ही 100% इथनं पुढं हीच वापरणार. आता तुम्हाला अनुभव फुल अनुभव आलाय. मी ह्यांना पण सांगतो, ह्याला पण नेलेलं मी खत आणायला. कसं बाकीच्या माणसांमुळे ती पण म्हणते लय विश्वास ठेवू नका, लय विश्वास. अरे एवढं त्यांचे व्हिडिओ आले तर ती काही ईडी म्हणून टाकलेत का माणसांनी व्हिडिओ? बरोबर. पण आपल्या क्षेत्रात वापरून किंवा करून बघायला काय हरकत आहे. आणि आपल्यालाच आपल्या क्षेत्रात अभ्यास करता येतो. बरोबर आहे का ना? आता मला सांगा, आता तुम्हाला विश्वास बसला का? विश्वास बसलाय 100%. तुम्हाला इथं कोरडे सर मार्गदर्शन करतात. अगदी खरंच त्या माणसाचं पण आभार की असलं नसलं तरी माणूस आपलं विश्वास ठेवून देणार. बरोबर आहे. प्रत्येक शेतकरी एकसारखा नसतो. बरोबर आहे. पण खरंच एक नंबर मार्गदर्शन केलं त्यांनी पण. चालेल. म्हणजे आता तुम्हाला खूप सारा अनुभव चांगला आलाय. चालेल. धन्यवाद.